नमस्कार. आपण आहोत शेलारमध्ये. हे शेलार म्हणजे एक रत्नांची खाण आहे आणि या खाणीमध्ये विविध प्रकारची रत्न आहेत. या शेलारमध्ये विविध मंडळांच्या माध्यमातून विविध कार्यक्रम, उपक्रम आणि सण उत्सव साजरे केले जातात. परंतु साई एकविराच्या माध्यमातून जे उपक्रम साजरे केले जातात ते काही आवडत असतात. कला क्षेत्र असेल, क्रीडा असेल, सांस्कृतिक असेल, ऐतिहासिक असेल, राजकीय असेल, अशा विविध परंपरांचा वारसा, वैभवशाली वारसा लाभलेला हा शेलार. आत्ता आहे आपण बघाल तुळशी विवाह सोहळा, जो संपूर्ण भिवंडी तालुक्यात अशा पद्धतीचा तुळशी विवाह सोहळा कुठे साजरा होत नसेल, अशा पद्धतीचा हा तुळशी विवाह सोहळा या शेलारमध्ये साजरा होतोय. म्हणजे या शेलारने एखादा उपक्रम साजरा करावा आणि त्याचा आदर्श संपूर्ण भिवंडीने नव्हे तर संपूर्ण ठाणे जिल्ह्याने घ्यावा, अशा पद्धतीचे सांस्कृतिक विविध वारसे घेऊन चाललेला हा शेलार गाव. आणि या शेलार गावातील नवतरुण जे साई एकविरेच्या माध्यमातून हे सगळे उपक्रम करत असतात. 2014 सालापासून एक 5-7 नवतरुणांनी एकत्र येऊन हा साई एकविरा ग्रुप स्थापन केला आणि त्याच्या माध्यमातून कोजागिरी सारखे उपक्रम सुरू केले आणि आज विविध उपक्रम करत आहेत. कोजागिरीच्या माध्यमातून रांगोळी स्पर्धा असेल, रील्स स्पर्धा असतील, गरबा डान्स असतील, असे विविध उपक्रम घेतले जातात. कोजागिरी पौर्णिमेतून जो प्रतिसाद लोकांनी भरघोस पद्धतीने दिला आहे, तर त्याच्याच संकल्पनेतून पुढे जाऊन या साई एकविरीच्या माध्यमातून आपण तुळशी विवाह सोहळ्याला सुरुवात केली. आणि या साई एकविरामध्ये 6 ते 7 सदस्यांपासून सुरुवात होऊन आज 60 ते 70 सदस्य यामध्ये कोणत्याही मोबदल्याशिवाय, कोणत्याही अपेक्षेशिवाय फक्त आपला एक धर्म, आपली भारतीय संस्कृती ही जतन केली पाहिजे या भावनेने एकत्र येत आहेत. प्रत्येकजण आपल्या आपल्या कामामध्ये, व्यवसायामध्ये व्यस्त असताना सुद्धा आपला वेळ काढून आणि आपण या समाजाचं काहीतरी देणं लागतो, ह्या देण्यासाठी ते एकत्र येत आहेत. पूर्ण तन मन धनाने काम करत आहेत. आणि हीच एक खरी एकी आहे शेलारची, की एक गावाचे आणि एक जीवाचे हे आपल्या प्रत्येक कृतीतून दाखवून देतात. आणि त्याचाच आदर्श आज प्रत्येक तालुक्यातल्या प्रत्येक गावामध्ये घेतला जातो आहे. मग तो कोणत्याही माध्यमातून असेल, मग त्यांची शिस्त असेल, त्यांची जिद्द असेल, त्यांचं गावाबद्दलचं प्रेम असेल. म्हणून म्हटलं जातं ना, की एक जीवाचे एक गावाचे आम्ही शेलारचे. तर असे हे साई एकविराच्या माध्यमातून विविध उपक्रम केले जात आहेत आणि विविध उपक्रमांना आम्ही शेलारकरांतर्फे नवे तर पंचक्रोशीतील सर्व गावांतून यासाठी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला जातो. एका ग्रुपचा, एका मंडळाचा एक विचार आज एका ग्रुपचा न राहता संपूर्ण गावाचा झालेला आहे आणि याच माध्यमातून एका गावाचा नसून तो अनेक गावांमध्ये पसरलेला आहे. तर असाच आदर्श संपूर्ण भिवंडी तालुक्यानेच नव्हे तर ठाणे जिल्ह्याने नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राने घ्यावा आणि आपल्या भारतीय संस्कृतीचं जतन करावं.